जय रघुवीर समर्थ. आपण राम हृदयाचा विचार करत आहोत आणि त्यामध्ये कालपासून आपण भगवती सीता मातेनं हनुमंताला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं चिंतन करत आहोत. तो उपदेश कसा आहे? रामं विद्धि परम ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् सर्वोपाधि विनिर्मुक्तम सत्तामात्रम अगोचरम. श्रीराम कसे आहेत? सगळ्यांच्या पलीकडचे आहेत, ब्रह्मरूप आहेत, सच्चिदानंद स्वरूपामध्ये आहेत, अद्वय म्हणजे अद्वैत आहेत, एकटेच एक आहेत, सर्व उपाधींपासून पूर्णपणे मुक्त आहेत. दुसऱ्या शब्दात बोलायचं तर सर्वच्या उपाधीपासून मुक्त आहे. म्हणजे सर्व हीच काही एक उपाधी आहे. सर्व म्हणजे हे जगत, तिच्यापासून पूर्णतः मुक्त आहेत. विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचर. ते सत्स्वरूप आहेत, पूर्ण सत्ता त्यांची आहे. म्हणजे अस्तित्वानं तेच एकमेव सिद्ध होतात. अन्य कशाचंही अस्तित्व सद्रूपामध्ये सिद्ध होत नाही. सद्रूपामध्ये याचा अर्थ त्रिकालाबाधित स्वरूपामध्ये आहेच आहे असं अन्य कशाचंही अस्तित्व सिद्ध होत नाही. फक्त आणि फक्त त्या परमेश्वर भगवान श्री रामचंद्रांचंच तेवढं सिद्ध होतं. असा उपदेश सीतामाईंनी श्री हनुमंतांना केला. त्याच्या पुढे त्या म्हणतायत 33वा श्लोक. आनंदम निर्मलम शांतम निर्विकारम निरंजनम सर्व व्यापिनम आत्मानं स्वप्रकाशम अकल्मषम. आनंदम निर्मलम शांतम निर्विकारम निरंजनम. किती गोष्टी सांगितल्या? सर्व व्यापिनम आत्मानं स्वप्रकाशम आणि अकल्मषम. आनंद, निर्मल, शांत, निर्विकार, निरंजन, सर्वव्यापी आत्मा, स्वप्रकाश आणि निष्कल्मष असे 9 सद्गुण सांगितले, 9 गुण सांगितले. त्यातला पहिला आनंद. आनंद हा असा एक अद्भुत गुण आहे. सत आणि चित याहून कारण आनंदाचीच अभिव्यक्ती पुढे होते आणि सत आणि चित यांचा सन्निवेश त्याच्यामध्ये होतो. भगवंताच्या अवताराचं जेव्हा विवेचन केलं जातं, सगुण साकार ब्रह्म असा एक शब्द आपण वापरतो. अमुक अमुक सगुण ब्रह्म, अमुक अमुक निर्गुण ब्रह्म. तर ते सगुणत्वाला जे प्राप्त होतं ते आनंद हे तत्व प्राप्त होतं. कारण आनंदाच्या अभिव्यक्तीसाठीच सृष्टीची निर्मिती आहे असं वेदांत प्रस्थान सांगतं. आनंदाची अभिव्यक्ती म्हणजेच ह्या सृष्टीची निर्मिती. त्यामुळं अवतार ग्रहण, कारण आता सीता, राम, हनुमान हे सर्व इथं सगुण साकार रूपामध्ये आहेत. तर सगुण साकार रूपामध्ये ते असताना त्यांच्या त्या रूपाचं लक्षण विचारात घेऊन आनंद हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. निराकारत्वामध्ये सुद्धा आनंद आहे, पण त्याची अभिव्यक्ती सगुण साकारामध्ये विशेष आहे. आणि म्हणून वैष्णव चिंतकांनी भगवंताच्या अवताराबद्दल म्हटलेलं आहे की आनंद मात्र करपाद मुखोदरादी.
आनंद मात्र करपाद मुखोदरादी. भगवंताचं रूप जे आम्हाला दिसतं, आमच्यासारखे डोळे, आमच्यासारखंच नाक, आमच्यासारखेच कान, आमच्यासारखेच ओठ, आमच्यासारखेच दात, हात पाय, आमच्यासारखं असावं असं वाटतं, पण मुळात ते तसं नाही. कारण आमचा देह कसा आहे, रक्त मांस या सप्तधातूंनी भरलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये श्वेद अधिक दोष आहेत, कफवात पित्त हे दोष आहेत. पण भगवंताचा देह तुला नाही. आनंद मात्र करपाद मुखोदरादी. त्यांचा कर बघा, हात, त्यांचे पाद म्हणते त्यांचे चरण, मुख बघा, उदर बघा, म्हणजे सगळा देह, हा संपूर्ण देह आनंद रसानेच बनलेला आहे. त्यामुळे इथं फक्त अजस स्वरूपामध्ये रामविद्धी परमब्रह्म या दृष्टीनंच केवळ ते आनंद रूप आहेत असं नाही, तर ते समोर सिंहासनावर बसलेल्या स्थितीमध्ये जे दृग्गोचर आहेत, दृष्टीला दिसत आहेत, त्या साकार रूपामध्ये सुद्धा आनंदच आहे. हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. निराकार रूपामध्ये, त्या दिव्य रूपामध्ये ते आनंद रूप आहेत, कारण सच्चिदानंदाचाच तो आविष्कार आहे, ते तर ठीक आहे. पण अवतार ग्रहण केल्यानंतर सुद्धा ते साकारामध्ये जे दिसत आहेत, त्या साकार रूपामध्ये ते आनंदच आहेत का, तर त्यांचे हात पाय मुख हे सर्व आनंद नावाच्या रसानच उत्पन्न झालेलं आहे. ते तुमच्या आमच्या देहामध्ये असणाऱ्या रक्त मांस अधिक धातूंपासून बनलेलं नाही. आणि म्हणून ते एकजिनसी आहे. इट इज होमोजिनस, इज नॉट हेटेरोजिनस. आणि म्हणून ते एकजिनसी असल्यामुळंच त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की ते गवसणी कोणी घालू शकत नाही, पण सविशेष असताना सुद्धा त्यामध्ये आनंदाचा उत्कर्ष आहे. म्हणजे सृष्टीच्या नियमांनी ते बांधलेलं नाहीये, सृष्टीच्या प्रभावाने ते प्रभावित होणार नाही. म्हणून भगवंत म्हातारे झाले आणि भगवंतांना मृत्यू आला, तसं म्हणतं तर जन्म आला, हेही चुकीचं आहे. ते प्रकट झाले आणि ते तिरोहित झाले, हे जास्त योग्य. भगवंत तहानले, भगवंत धापा टाकायला लागले, असं कधी होत नाही. का, ते आनंद रसानेच त्यांचा विग्रह, हे त्यांचं स्वरूप. म्हणून आनंदम, भगवंताचं आणखी एक लक्षण सांगितलं, आनंदम, ते आनंद रूप आहे. जे निर्विषय सुख आहे तोच आनंद आहे. व्यवहारामध्ये आपण हे शब्द सगळे वापरतो, मला आनंद झाला, मी सध्या आनंदित आहे. पण ज्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं संत म्हणतात, तो खरा आनंद. अन्य ते सुख आहे किंवा आनंदाचा आभास आहे. त्यामुळे श्रीराम काय आहेत, आनंद स्वरूप आहेत. तो रमते लोकान रमयते स रामः, जो स्वतः आनंदात असतो आणि लोकांना आनंदित करतो. सुखाला दुःख ही विरुद्ध वस्तू आहे, विरुद्ध भावना आहे. दुःखाला सुख ही विरुद्ध भावना आहे, पण आनंदाला विरुद्ध भावना नाही. आणि म्हणून तर ते एकमेव आहे.
जिथं द्वैत आलं तिथं विरोधाभास आहे, जिथं अद्वैत आहे तिथं विरोधाभास नाहीये. आणि म्हणून सुख दुःख असं द्वैत दाखवलं जातं, ज्याला आपण षड्गुण संपत्तीमध्ये तितिक्षा शब्द वापरतो. त्या तितिक्षा शब्दामध्ये द्वंद्व सहने अपेक्षित आहे. आणि द्वंद्व सहन करणे असं म्हणताना सुख दुःख शीतोष्ण अशी द्वंद्व सहन करण्याच्या क्षमतेला तितिक्षा असं म्हटलं, असं आपण पाहतो. तिथं सुख दुःख हे शब्द येतात, आनंद दुःख असा शब्द येत नाही. याचं कारण तिथं आनंदाच्या विरुद्ध दुःख हा शब्द नाहीये, सुखाच्या विरुद्ध दुःख हा शब्द, म्हणून ते द्वैत आहे. जे निर्विषय आहे, जे अनुभूतीच्या पलीकडचं आहे, ती जी स्थिती आहे तीच आनंद स्थिती आहे. सुखाच्या दुःखाच्या निरपेक्षतेनं सुख असं नाहीये, किंवा ज्या सुखाच्या गर्भातून दुःख उत्पन्न होत नाही त्याला आनंद म्हणा असं एक वेळ म्हणता येईल. आणि ज्याच्यातून दुःख उत्पन्न होत नाही असं निर्विषय असेल तरच शक्य आहे. सविषय असेल तर त्याचा परिणाम दुःख हा होणारच आहे. सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले. विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. इथं समर्थाने विषयजनित जे जे सुख हा शब्द म्हटला, आनंद असा म्हटला नाही का? कारण विषयजनित आनंद नसतोच मुळात, तो सुख असतो. विषयजनित जे जे सुख तेथेची तिथं दुःखच उत्पन्न होतं. पूर्वी गोड का? पूर्वी गोड लागतं, छान लागतं. अंती शोक परिणामतः शोक देत. नेमस्त आहे. नेमस्त आहे म्हणजे ठरलेलं आहे. इट इज बाउंड टू हॅपन, इट इज डेस्टाइन्ड टू हॅपन. ते घडणारच आहे. आणि म्हणून आनंद शब्द हा निर्विषयाशीच निगडीत असणारा सुख असं आपण म्हणू शकतो, थोडा अंदाज येण्यासाठी. प्रत्यक्ष अनुभूतीतच ते कळणार आहे की ते नक्की काय आहे. असे भगवान आनंदम निर्मलम, ज्यांच्यामध्ये थोडाही मायामल नाही, ज्यांच्यामध्ये थोडीही अशुद्धी नाही, ज्यांच्यामध्ये भेद नाही, जे एकरूप आहेत, ज्यांच्यामध्ये कामक्रोधादी विकार नाही, म्हणून ते निर्मल आहे. मन शब्दाचा आणखी एक अद्वैताच्या दृष्टीने अर्थ घेता येईल. वेगळेपणे सुख भोगण्याची इच्छा हा मल आहे. तद्रुपत्वामध्ये सुख भोगण्याची इच्छा न ठेवता वेगळेपणानं सुख भोगण्याची इच्छा, हाच मुळात काय आहे? दोष आहे. तद्रुपत्वामध्ये सुख आहे, वेगळेपणामध्ये सुख नाही, हे न कळल्यामुळं द्वैतामध्ये जीवन जगण्याची प्रवृत्ती वाढणं, हाच एक मल आहे, म्हणजे दोष आहे, अशुद्धी आहे. आणि अशुद्धी अशी ज्यांच्यामध्ये नाही असे ते निर्मल असे भगवान आहे. शांतम, शांतम याचा अर्थ ज्यांच्या मनामध्ये कोणतीच उर्मी उत्पन्न होत नाही, ते शांत आहे. शांत शब्दातून फार मोठा अर्थ इथं अभिप्रेत आहे. कारण शांत शब्द हा नीट विचार केला तर फार सूक्ष्म आहे. शांत शब्दातून काही मिळवण्याची इच्छा नसणं, मनाची वखवख पूर्ण थांबलेली असणं,
इतकंच नव्हे तर सृष्टीचं रक्षण करणे, धर्मस्थापना करणे या इच्छा, ज्या पवित्र इच्छा आहेत त्या सुद्धा शिल्लक न राहणं. कारण ती इच्छा झाली की त्याच्यासाठी कर्म करावं लागेल, त्याच्यासाठी काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. ते ईश्वराचं कार्य, ईश्वरत्व त्याच्यात येतं, पण त्याला कार्यब्रह्म म्हटलं. इथं चिंतन चाललंय ते कारण ब्रह्माचं चिंतन चाललंय. कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म असा एक भेद वेदांती लोक करतात, आपल्याला कळावं म्हणून. ब्रह्म हे ब्रह्म आहे, पण सृष्टीची सत्यता जोपर्यंत आम्हाला जाणवतीये तोपर्यंत ते समजावून सांगण्यासाठी त्यांना असे सगळे शब्दप्रयोग वापरावे लागतात. जोपर्यंत मला सृष्टीची सत्यता जाणवतीये तोपर्यंत मला समजावं म्हणून त्यांना या पद्धतीने सांगावं लागतं. म्हणून शांत आहे याचा अर्थ काय की काहीच करण्याची इच्छा शेष नाही. तसं अविद्या काम कर्म असा आपण विचार बघितला तसं अवतार ग्रहणासाठी तरी काहीतरी कारण पाहिजे ना. अविद्येच्या ऐवजी विद्या हे कारण आहे, काम याच्या ऐवजी स्वेच्छा हे कारण आहे, आणि कर्म विपाकातून उत्पन्न झालेलं कर्म याच्या ऐवजी लीला कर्म, या तीन गोष्टीतून अवतार ग्रहण होतो. म्हणजे तिथे इच्छा आहे, जिथे इच्छा आहे तिथं शांत म्हणता येत नाही. विद्या, इच्छा आणि लीला कर्म, जसा आपला जुना समुच्चय आहे जीवाचा अविद्या, काम आणि कर्म, तसाच अवताराचा काय आहे लीला, विद्या, स्वेच्छा आणि लीला कर्म. म्हणजे स्वेच्छा म्हणजे इथे इच्छा आली ना, इच्छा आली की शांतत्व गेलं. जिथं इच्छा आहे तिथं शांत कसं म्हणता येईल, इच्छेनं युक्त आहे. म्हणून एकीकडे आनंद हा अवताराच्या संदर्भातला शब्द दिला, दुसरीकडे शांत हा त्याच्या मुळाचा म्हणजे कारण ब्रह्माचा किंवा ब्रह्मस्वरूपाचा संबंध दिला, संदर्भ दिला, गुण दिला. अशा विविध अंगांनी रामतत्व सीतामाई सांगत आहे, हे समजून घ्यायला. शांत याचा अर्थ मनामध्ये कोणतीच इच्छा शेष नाही, मनामध्ये कोणताच तरंग नाही. म्हणून शांतत्व ही फार अधिकाराची गोष्ट आहे. शांती प्राप्त करणं ही फार मोठ्या अधिकाराची गोष्ट आहे. तिथं कोणतीच स्वेच्छा राहत नाही. म्हणजे अवताराला सुद्धा त्या परब्रह्माला, कारण ब्रह्माला कार्यब्रह्मामध्ये परिणत होण्यासाठी जो अवतार घ्यावा लागतो त्याच्यासाठी स्वेच्छा हे कारण आहे. तर शांत असेल तर तो त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्यात कोणतीच स्वेच्छा नाही. निर्विकारम. आता निर्विकार शब्दाचे दोन अर्थ घेऊ शकतो, दोन पद्धतीनं. एक षडविकार, म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. हे जीवाचे 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. असणे म्हणजे जीवभावामध्ये असणे. मी जीव आहे म्हणजे मी शांत आहे, कमी आहे, हा भाव असणे. यात अस्ति. जायते म्हणजे जन्म होणे. वर्धते, जन्मलेलं बाळ वाढत जातं. विपरिणमते, त्याच्यामध्ये प्रौढावस्थेमध्ये बदल व्हायला लागतात वाढल्यानंतर. ते आता प्रौढावस्थेतून वार्धक्य दिशेच्या दिशेनं पुढे जायला लागतं.
विपरिणमते, अपक्षीयते, म्हणजे आता त्याचं गात्र शिथिल व्हायला लागले, दुर्बल ते व्हायला लागलं आणि मग शेवटी म्रियते, त्या देहाला मृत्यू येतो. तर हे 6 विकार देहाचे, त्याच्यात गुंतलेलं अंतःकरण, त्या अंतःकरणाला ते भोगावं लागतं, असे हे विकार आहे. किंवा षड्रिपू या अर्थानं बघितलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू सुद्धा कधी कधी विकार रूपामध्ये सांगितले जातात. तर याच्यातलं काहीच त्यांच्या बाबतीत होत नाही, ते जीव रूपामध्ये कधी नसतातच, म्हणून अस्ति हा विकार नाही, ते ईश्वर परमेश्वर रूपातच आहे, ज्या येते. त्यामुळे ते आपण राम जन्म, कृष्ण जन्म असं म्हणतो, पण हा व्यावहारिक शब्द आहे. त्यांना कधी जन्म होत नाही, ते प्रकट होतात, अवतरित होतात, ते काही जन्माला येत नाही. म्हणून जन्म हा दोष त्यांना किंवा विकार त्यांच्यात नाहीये. वर्धते, ते देहानं वाढतात असं आपल्याला वाटतं बाहेर, पण मूलतः तेच एक तत्वरूप आहे, याचं त्यांना कधीच विस्मरण झालेलं नसतं, की माझ्यामध्ये कोणताच भेद निर्माण होत नाही, दोष निर्माण होत नाही. त्यामुळे वाढणं घटणं हा प्रकार त्यांच्याकडे नाहीये. विपरिणमते, वार्धक्याच्या दिशेने वाटचाल. अपक्षीयते, थकून जातात, चुकून जातात, उमेजून जातात, असं होत नाही. म्रियते, मृत्यू येतो, असंही होत नाही. रामरायांनी काय केलं, जनरूप धारण करून त्यांनी आपला देह जनरूपातून, कारण वैष्णव स्वरूप हे आपो नारायण म्हणतात ना, आपस्वरूप नारायणांचं जीवन हे तत्व आहे, आणि नारायणांसाठी आप हे तत्व सांगितलेलं आहे. आपतत्वाची प्रधानता नारायणांमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी जनरूप घेतलं शरीरामध्ये प्रवेश करून, आणि नंतर आपला वैष्णव देह नंतर धारण केला, म्हणजे त्यांना मृत्यूही येत नाही. त्यामुळं ते निर्विकार आहे. काम, क्रोधादी विकार त्यांना स्पर्श करत नाही, त्यामुळे त्याही दृष्टीनं ते निर्विकार आहे. निरंजनम, ते निरंजन आहेत. म्हणजे काय, अंजन शब्दाचा अर्थ डाग असा आहे. अंजन शब्दाचा अर्थ आहे अंजन शब्दाचा अर्थ आहे डाग. त्यांच्यावर द्वैत रूपाचा कोणताही डाग नाही आहे. अंजन, निर्गतम अंजनम यस्मात् सह, ज्यांच्यातून द्वैताचा दोष, अंजन म्हणजे डाग म्हणजे दोष, निघून गेलेला आहे, असे ते कसे आहेत, निरंजन म्हणजे एकरूपच आहे. समर्थांनी एक मजेशीर अर्थ दासबोधात निरंजन शब्दाचा दिलाय, जनची नाही, निरंजन म्हणजे जनची नाही, असा एक अर्थ दिलाय. निरंजन मधला जन शब्द त्यांनी घेतलेला, अंजन हा शब्द न घेता जन शब्द समर्थांनी दासबोधात घेतलेला आहे. जनची नाही, ते निरंजन. तिथंही जन म्हणजे अनेकत्व, त्या संदर्भामध्ये समर्थांनी जन शब्द घेतलाय, की अनेकत्वाचा दोष किंवा डाग जिथं नाही ते काय, निरंजन आहे. म्हणून रामराय सर्व व्यापिनम, सर्वांना व्यापून आहे. आता इथं बघा, एकाच श्लोकामध्ये वेगळ्या वेगळ्या स्तरावर भगवंताचं वर्णन आहे. शांत हे त्यांचं कारण ब्रह्माच्या स्थितीतलं तो मूळ स्वरूपातील वर्णन आहे, जिथं थोडाही विकार नाही.
जिथं इच्छा सुद्धा शिल्लक नाही ते शांत आहे. निर्मल पण तसंच आहे. आनंद हा कारण ब्रह्माचं स्वरूप, म्हणजे जिथं आनंद रूपामध्ये ते प्रकट झाले असा भाव आहे. निरंजनामध्ये पुन्हा ब्रह्मस्थितीचं वर्णन आहे. एकच एक आहे. एकच एक असतील तर सर्व असतील का? जर एकच आहे तर सर्व कसं असेल? पण पुढे म्हटलं सर्व व्यापिनम. सर्व व्यापिनम का म्हटलं? म्हणजे सर्व आहे. सर्व आहे म्हणजे अनेक आहे. मग अनेक असेल तर ते एकच एक आहे असं कसं म्हणता येईल? कारण जिथं सर्व व्यापी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी सर्वाचा स्वीकार करून, म्हणजे सृष्टी आहे या स्थितीचा स्वीकार करून त्या सर्व सृष्टीला किंवा त्या सर्व ब्रह्मांडांना व्यापणारे ते नभासारिखे रूप या राघवाचे, सगळ्यांना व्यापणारं आकाश आहे. म्हणून मनाच्या श्लोकात समर्थांना म्हणावं असं वाटलं, नभासारिखे रूप या राघवाचे. व्याप्य व्यापकत्व हा गुण इथं दाखवलेला आहे. जे व्यापक असतं ते व्याप्यापेक्षा श्रेष्ठ असतं. ज्याला व्यापलं जातं ते व्याप्य आणि ज्यानं व्यापलं जातं ते व्यापक. आणि त्या क्रियेला व्याप्ती असं म्हणतात. व्यापनाची क्रिया, व्यापण्याची क्रिया. त्यामुळं इथं इथं त्रिपुटी मानलेली आहे. व्यापक, व्याप्य आणि व्याप्ती ही त्रिपुटी या ठिकाणी मानलेली आहे. जिथं त्रिपुटी आहे तिथं द्वैत आहे. मग वरचं निरंजन गायब झालं. जेव्हा त्यांच्या आद्य स्वरूपाचा स्वीकार केला तेव्हा ते निरंजन आहेत. त्यांच्या अपर स्वरूपाचा, खालच्या स्तराच्या स्वरूपाचा स्वीकार केला तेव्हा ते सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी हे निरंजनाच्या अवस्थेच्या खालच्या स्तराची अवस्था आहे. म्हणून सृष्टी आहे अशी जर भावना स्वीकारायची झाली तर मग ते सर्वव्यापी आहे. सृष्टी नाही म्हणजे सत्ता मात्र. सत्ता मात्र मध्ये सृष्टी नाहीये. 32वा श्लोक, सत्ता मात्रम अगोचरम. त्या स्थितीमध्ये सृष्टी नाहीये. त्या ठिकाणी मध्ये काय आहेत? निरंजनम. हे निरंजन आहे. आत्मानम, सर्वव्यापिनम आत्मानम, ते आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप आहेत म्हणजेच काय आहेत? स्वप्रकाशम. ते आत्मस्वरूप आहे, त्याचा अर्थच ते स्वप्रकाश आहे. स्वस्य प्रकाशस्य द्रष्टा, स्वतःच्या प्रकाशाला पाहणारा. स्वतःच्या प्रकाशाला जो पाहू शकतो तो कोण आहे? सुप्रकाश आहे. इथं प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा. म्हणजे मीच ज्ञानस्वरूप आहे. मीच काय आहे? ज्ञानस्वरूप आहे अशी ज्याची अनुभूती आहे त्यालाच स्वप्रकाश म्हणतात. मीच ज्ञानस्वरूप. स्वप्रकाश याच्यात दोन जरी वेगळे शब्द असले तरी मीच ज्ञानस्वरूप प्रकाश आहे अशी त्याची अनुभूती असते. माझ्यातून प्रकाश बाहेर पडतोय असा चुकीचा अर्थ करायचा नाही. ते काही सूर्यातून प्रकाश बाहेर पडतोय असा तो प्रकार नाहीये. स्वप्रकाश म्हणजे याचा अर्थ स्व हाच प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. मी ज्ञानस्वरूप आहे हे कळणं, याचं भान असणं म्हणजे स्वप्रकाश. आणि ते भान कोणाला असतं?
ते भान केवळ आणि केवळ आत्म्याला असतं, म्हणून अलीकडचा शब्द आत्मानम. अकल्मषम. अकल्मषम म्हणजे पाप विनिर्मुक्त. जे हनुमंतांसाठी निष्कल्मषोयम ज्ञानस्य पात्रन्नो नित्य भक्तिमान 30व्या श्लोकात जे म्हटलंय ना, निष्कल्मषोयम ज्ञानस्य पात्रम नो नित्य भक्तिमान. द्वितीय चरणामध्ये, द्वितीय पंक्तीमध्ये. तसंच इथं निष्कल्मषम 33वा श्लोक, त्याच्यात रामराय कसे आहेत, निष्कल्मष आहे, म्हणजे पापविरहित आहे. पुढे सीतामाई म्हणते, रामांबद्दल तू ऐकलंस, आता समग्रपणे रामरायांबद्दल समजून घ्यायचंय का? 2 श्लोकांमध्ये पुन्हा एकदा, म्हणजे कालचा आणि आजचा हा संदर्भ नीट समजेल. रामम विद्धी परमब्रह्म. श्रीराम कसे आहेत? सगळ्यात पहिल्यांदा रामरायांचं सर्वोच्च स्वरूप दाखवलं, ते परमब्रह्म असे आहेत. सगळ्यांच्या सृष्टीच्या आधी असणारे ब्रह्मस्वरूप असे ते आहेत. सगळ्याच्या पलीकडचे, परम पलीकडचे ब्रह्मस्वरूप आहेत. मग सच्चिदानंदम आणि अद्वयम. सच्चित आणि आनंद असे ते अद्वय, द्वैत विरहित आहेत, एकच एक आहेत. सत्ता मात्र, ज्ञान मात्र आणि आनंद मात्र म्हणजे सच्चिदानंदम अद्वयम. सर्व उपाधी विनिर्मुक्तम. कोणतीच उपाधी त्यांना मायोपाधीपासून वेगळे, मायेच्या उपाधीपासून वेगळे. सर्वोपाधी विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. आणि त्यामुळे ते इंद्रियांना सापडत नाहीत, इंद्रियांना अगोचर आहेत. आणि सत्ता मात्र म्हणजे अस्तित्व त्यांचं, ते आहेत एवढंच आपण बुद्धीनं समजू शकतो. बुद्धीनं ते आहेत, ते कसे आहेत हे समजत नाही. आहेत एवढंच समजतं, पण कसे आहेत हे समजत नाही. त्याला म्हणायचं सत्ता मात्र. आणि मग ते आनंद रूप आहेत, म्हणजे निर्विषय सुख तिथं आहे. निर्मल आहेत, दोषविरहित आहेत. शांत म्हणजे कोणतीच इच्छा नसलेले, मनाची वखवख ज्यांची थांबलेली आहे, कामक्रोधादी सर्व विकार शांत झालेले आहेत, वासना आणि अहंकार यांचा त्याग झालेला आहे, असे जे आहेत ते शांत आहेत, निर्विकार आहेत, 6 विकारांपासून वेगळे आहेत, निरंजन आहेत, म्हणजे त्याग त्यांच्यावर लागलेला नाहीये. आणि द्वैत स्वीकारायचं झालं तर ते सर्वव्यापी आहे, सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून आहेत. ते आत्मस्वरूप आहेत, म्हणजेच स्वतः ज्ञानरूप आहे याचं भान त्यांना आहे, म्हणून ते आत्मानम स्वप्रकाशम असे. आणि अकल्मषम म्हणजे पापविरहित आहेत. सीतामाईंनी या 2 श्लोकांमध्ये श्री हनुमंतरायांना रामरायांचं वेगळ्या वेगळ्या स्तरावरचं स्वरूप दाखवलेलं आहे. जेव्हा ते परमब्रह्म असतात तेव्हा ते शांतम, निरंजनम, अद्वयम आणि सर्वोपाधी विनिर्मुक्तम असे असतात. जेव्हा ते सगुण निराकार स्थितीमध्ये असतात, म्हणजे कारण ब्रह्म रूपामध्ये ते प्रकट होतात. कार्याकारणाच्या पलीकडचं ब्रह्म ते परमब्रह्म. त्यानंतर कारण ब्रह्म रूपामध्ये येतात, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती. त्यावेळेला ते सच्चिदानंद स्वरूप होतात, ते सत्ता मात्र होतात. तरी ते अगोचर असतात, ते निर्मल असतात, ते सर्वव्यापी असतात, ते आत्मानम स्वप्रकाशम असे, निष्कल्मषम असे असतात. आणि जेव्हा कार्यब्रह्म स्वरूपामध्ये येतात, म्हणजे अवतार ग्रहण करतात किंवा ईश्वर भावाला येतात, दोन्ही प्रकारे. अवतार सुद्धा ईश्वर भावच आहे, जो साकार होतो. ईश्वर हा सगुण आहे पण निराकार राहतो, एवढाच फरक आहे. त्यावेळेला ते आनंद स्वरूप होतात. म्हणजे अवताराच्या संदर्भामध्ये विचार केला तर मगाची जी व्याख्या सांगितली, आनंद मात्र करपाद मुखोदराधी असे ते भगवान होतात.
ते विग्रह ग्रहण करतात त्यावेळेला तो संपूर्ण त्यांचा विग्रह काय आहे? आनंदच आहे. आनंदाच्या रसानच ओतप्रोत ओतमच्या प्रोतमचा असा भरलेला. अशा 3 स्तरांमध्ये सीता जगदंबेनं हनुमंतरायांना रामप्रभूंचं स्वरूप सांगितलं. आता मी कोण आहे ते ऐक असं ती म्हणते. 34वा श्लोक. दीड श्लोकामध्ये स्वतःचं तात्विक रूप सीतामाईनं सांगितलंय. 34वा पूर्ण श्लोक आणि 35वा अर्धा श्लोक. माम विद्धि मूल प्रकृतिम सर्गस्थित्यंत कारिणी तस्य सन्निधि मात्रेण सृजामि इदं अतन्द्रिता तस्मान् निध्यान् मया सृष्टं तस्मिन् आरोप्यते बुधैः. एवढा विषय बघूया. माम मला विद्धि तू जाण मूल प्रकृती मला तू मूळ प्रकृती म्हणून जा. याला दासबोधात मूळ माया म्हटलं. इथं वेदव्यास सीतामाईंच्या मुखातून तिला मूल प्रकृती असं म्हणताय. माम विद्धि मूल प्रकृती सर्ग स्थिती अंत कारिणी. सर्ग म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालन रक्षण आणि अंत म्हणजे शेवट करणारी. कशाची? सृष्टीची. तस्य सन्निधी. पण मी कसं हे निर्माण करते, कसं पालन करते आणि कसं संहार करते? तस्य सन्निधी मात्रेण त्याच्या सानिध्यानच मला हे शक्य होतं. याप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादा बल्ब असेल आणि तो बल्ब वेगळे वेगळे रंग दाखवत असेल. असतं ना असं टायमर लावून वेगळे वेगळे रंग दाखवणार. गणपतीमध्ये किंवा दसरा दिवाळी यामध्ये आपण असं नवरात्रामध्ये वगैरे असं रोषणाई करतो. तर असं समजा एक तुमच्याकडे अशी माळ आहे किंवा असा एक बल्ब आहे की ज्याच्यातून 3 रंग वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळे दिसतात. समजा एक लाल रंग आहे, तो सर्ग आहे, उत्पत्ती आहे. दुसरा निळा आहे, तो स्थिती आहे. आणि चौथा समजा पिवळा आहे किंवा काळा कुठला तरी रंग आहे, तर तो अंत आहे. थोड्या वेळ लाल लागणार, मग पिवळा लागणार, मग निळा लागणार आणि मग पिवळा लागणार. सर्ग स्थिती लय किंवा अंत. सर्ग स्थिती अंत. सर्ग स्थिती अंत. सर्ग स्थिती अंत असं माना तात्पुरतं समजायला त्या माळेच्या योगानं. हे सगळं कोण करतोय? तो बल्ब करतोय. त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे, तिच्या टायमर लावलाय, काहीतरी अशी व्यवस्था केली की त्या योगानं तो तसे तसे प्रकाश देतो. पण सगळ्याच्या मागं कोण आहे? सगळ्याच्या मागं त्या केबल मधून येणारी विद्युत आहे, इलेक्ट्रिसिटी. ती इलेक्ट्रिसिटी जर बंद झाली, मुख्य पॉवर ऑफ झाली, कट ऑफ झाली, वायर तुटली, काहीतरी झालं, तर त्या बल्बला त्या टायमरनुसार सुद्धा ते वेगळे वेगळे रंगाचे प्रकाश पाडता येतील का? नाही येणार. का? ज्याच्या अधिष्ठानावर ते सगळं चाललेलं आहे तो विद्युत प्रवाह बंद पडला. तसंच तस्य सन्निधी मात्रेण सर्ग स्थिती अंत हे सर्व मी करते, करणारी मी आहे. पण करवून घेणारा कोण आहे? करवून घेणारा तस्य तो आहे. त्याच्या सानिध्यामुळेच. आणि मात्रेने याचा अर्थ त्याच्यामुळेच, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, तोच एक आहे. त्याच्यामुळेच मात्रेनं, फक्त तोच की ज्याच्यामुळे मला हे जमतं. तस्य सन्निधी मात्रेनं सृजामि इदं अतन्द्रिता. अगदी निश्चितपणे कोणताही प्रमाद न होऊ देता
मी हे सर्व उत्पन्न करते. इथं सृजामी याचा अर्थ उत्पन्न करते, पण तसाच स्थिती ठेवते आणि लय करते असाही एक अनुस्यूत अर्थ, दोन हे अनुस्यूत अर्थ घ्यायला हरकत नाही. सृजामी इदम तसंच रक्षयामी इदम आणि विनशयामी इदम, विनाश पण मीच करते आणि स्थिती पण मीच ठेवते आणि सृजामी सुद्धा मीच करते. म्हणून करणारी मी आहे. आय एम द डुअर. सगळं कार्य करते मी, माझ्याकडून ते होते. कर्तृत्व माझ्याकडे आहे. कर्तृभाव कुणाकडे आहे? मायेकडे आहे. आणि मी ते अगदी निर्लसपणे, अतंद्रिता निर्लसपणे अगदी न चुकता करत राहते. अशी मी. तत्सान्निध्यान मया सृष्टम तस्मिन् आरोप्यते अबुधैः. त्याच्या सान्निध्यामुळे म्हणजे त्याच्या अधिष्ठानामुळे. सान्निध्य शब्दाचा अर्थ इथं अधिष्ठान असं घ्यायचं. तत् सान्निध्यात मया सृष्टम, त्याच्या सान्निध्यामुळे म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर मी हे सगळं केलेलं आहे. करणारी मी आहे. निर्माण करणारे, सृष्ट म्हणजे निर्माण केलेले. हे निर्माण करणारे कोण आहे? मी आहे. त्याच्या सान्निध्यामध्ये मी हे सगळं निर्माण केलं. पण गंमत काय होतीये? तस्मिन् आरोप्यते अबुधैः. पण आरोप मात्र त्यांच्यावर लावला जातो. अज्ञानी लोक मात्र हे रामरायांनी केलं असं म्हणतात. धक्का बसण्यासारखा विषय आहे. पण वेदांत तो हाच विशेष. तस्मिन् आरोप्यते अबुधैः. अबुधैः म्हणजे अज्ञानी लोकांकडून हे सगळं करती करविती मी असताना त्यांच्यावर त्या कर्तृत्वाचा आरोप लावतात आणि त्यामुळं कर्तृत्वाचा लेप त्यांच्यावर लागतो आणि त्यांचं परब्रह्म स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही. कारण कर्तृत्व भोक्तृत्व हा सगळा मायेचा खेळ आहे. करणारी मी नाव त्यांचं. तस्मिन् तत्सान्निध्यान मया सृष्टम तस्मिन् आरोप्यते अबुधैः. म्हणून अज्ञानी लोक ते आहेत की जे त्यांच्याकडे कर्तृत्व भाव देतात. मग काय आहे तो सगळा विषय? इतिहास आहे. अयोध्या नगरे जन्म रघुवंशे अति निर्मले. म्हणजे काय? अयोध्येमध्ये जन्म घेणं, रघुवंशामध्ये अत्यंत निर्मल अशा. मग पुढं विश्वामित्र सहाय्यत्व मख संरक्षण ततः. विश्वामित्रांना सहाय्य करायचं आणि त्यांच्या मख म्हणजे यज्ञाचं रक्षण करायचं. अहल्या शापशमनम, अहल्येच्या शापातून सोडवायचं. चापभंगो महेशितुः, शिवांच्या धनुष्याचा भंग करायचा. पश्चात माझं पाणी ग्रहण करायचं, सीतेचं पाणी ग्रहण करायचं. त्यानंतर पश्चात भार्गवस्य मदक्षय, हा भार्गवरामाचं म्हणजे परशुरामांचा जो काही क्रोध आहे त्याचा नाश करायचा. त्यांना पुन्हा पर्वतावर पाठवून द्यायचं, महेंद्र पर्वतावर. अयोध्या नगरे वासः मया 12 वार्षिकः. मग लग्नानंतर परत आल्यानंतर 12 वर्ष माझ्या बरोबर अयोध्येमध्ये निवास रामरायांचा. मग दंडकारण्य गमन तिकडे जायचं. विराधवध एवच, विराधाला मारायचं. माया मारीच वर्णम, मायावी मारीचाला मारायचं. माया सीता हरितस्तथा, मायावी सीतेचं अपहरण रावणाद्वारे. जटायुषो मोक्षलाभः, जटायूचा मृत्यू पण रामरायांच्या मांडीवर झाल्या. तथैवच कबंधाला स्वतः मारायचं, कबंध नावाच्या राक्षसाला, आणि त्यामुळे त्यालाही मुक्त करायचं. शबर्या पूजनम पश्चात, शबरीद्वारे रामरायांचं पूजन. मग त्यानंतर सुग्रीवेण समागम, सुग्रीवाशी मैत्री होणं. वालिनश्च वध पश्चात, वालीचा वध करायचा. त्यानंतर सीतान्वेषणमेवच, सीता शोध चालू करायचा.
सेतुबंधश्च जलधौ. सीताशोध पूर्ण झाला असं समजा आणि आता सेतुबंधश्च जलधौ. आता लंकेला जायचं ठरल्यामुळं सेतू बांधायचं समुद्रावर. लंका याश्च निरोधन, लंकेला सगळीकडून वेढा घालायचा. रावणस्य वधो युद्धे, युद्धामध्ये रावणाला मारायचं. सपुत्रस्य दुरात्मना, मुलांसहित त्या दुष्ट रावणाला मारायचं. विभीषणे राज्यदानम, विभीषणाला ते राज्य देऊन टाकायचं. पुष्पकेण मयासह, पुष्पक विमानामध्ये. अयोध्येला 42वा श्लोक. अयोध्यागमनम, अयोध्येला माझ्या बरोबर परत यायचं. पश्चात राज्ये राज्याभिषेचनम, राज्यावर बसायचं. आणि रामाभिषेचनम, रामरायांचा अभिषेक. हा सगळा इतिहास सांगितला. आता रामाभिषेक झाल्यानंतरच हनुमंतांना त्या स्थितीमध्ये बघून रामरायांनी सीतामाईला तत्व सांग असं सांगितलं. याचा अर्थ काय झाला? आतापर्यंतचा सगळा इतिहास तुला सांगितला हनुमंता. आणि मग सीतामाई म्हणते, एवं आदीनि कर्माणि मयैव आचरितानि अपि आरोपयन्ति रामेऽस्मिन् निर्विकार. हे सर्व करणारी मी आहे, राम नाही. रावणाला मारणारी मी आहे. विभीषणाचा राज्याभिषेक करून त्याला राजा बनवणारी मी आहे. वालीचा वध करणारी मी आहे. मायारूपी सीतेचं अपहरण झालं ते पाहणारी मी आहे. सेतू बांधून घेणारी मी आहे. लंकेला निरोध करणारी मी आहे. जटायूला मुक्त करणारी मी आहे. कबंधाला चा वध करून त्याला मुक्त करणारी मी आहे. शबरीनं माझं पूजन केलं. सुग्रीवाशी माझी मैत्री झाली. बघा असं सीतामाई सांगते. एवं आदीनि कर्म. आणि 41 मयैव आचरितानि अपि, मीच आचरणात आणलेली आहे. 42वा श्लोक. मया एव आचरितानि, एवं आदीनि कर्माणि मया एव आचरितानि अपि, मीच हे सगळं केलेलं असलं तरी आरोपयन्ति रामे अस्मिन्, ह्या रामरायांवर त्याचा आरोप लावला जातोय. जे निर्विकार आहेत, निर्विकारे अखिल आत्म्यानी, जे सगळ्यांना व्यापून आहेत, अशा ब्रह्मस्वरूप श्रीरामांवर कर्तृत्वाचा आरोप लावला जातो. असा आरोप लावणारे 35व्या श्लोकाच्या नियमानुसार अबुधैः, अज्ञानी. इथं अज्ञानी शब्दाचा अर्थ मूर्ख असा नाही घ्यायचा. अज्ञानी शब्दाचा अर्थ माया ब्रह्माचं ज्ञान नसणारे असा घ्यायचा. ब्रह्मस्वरूपामध्ये श्री रामरायांना पाहू न शकणारे, आत्मस्वरूपामध्ये श्री रामरायांना पाहू न शकणारे, निरतिशय रूपामध्ये, निर्विकार रूपामध्ये, अकर्म रूपामध्ये रामरायांना पाहू न शकणारे, आणि पुरुष देहामध्ये श्रीराम आणि स्त्री देहामध्ये श्री सीता, त्यामुळे पुरुष देहामध्ये असणारे श्रीराम हे भगवान आहेत आणि श्री सीता ही त्यांची माया आहे, अशा पद्धतीनं बोलणारे लोक. मुळात हे सगळं काय आहे? ही सर्व मायाच आहे, म्हणजे मूळ प्रकृती आहे. अवतार ग्रहण केलेला जो देह आहे तो सुद्धा कसा आहे? शुद्ध मायाच ती आहे. म्हणजे निमित्त कारण शुद्ध सत्वात्मिका माया हे अवताराचं निमित्त कारण आहे. आणि उपादान कारण, निमित्त कारण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कॉज. व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह? आणि उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज. भगवंताचं मटेरियल कॉज म्हणजे उपादान कारण सच्चिदानंद स्वरूप हा रस आहे, किंवा आनंद स्वरूप, आनंद मात्र
पद कर हे जे काही सगळं आहे निमित्त आणि उपादान हे माझं स्वरूप आहे. लोकांना वाटतं ते श्रीरामांनी केलं, हे सर्व करणारी मी आहे. आणि मग ती पुढे सांगते, रामो न गच्छति न तिष्ठति न अनुशोचति आकांक्षते त्यजति नो न करोति किंचित् आनंद मूर्ती रचना परिणामहीनो माया गुणानंद अनुगतो हि तथा विभाती. विभाती तो भासतो. रामराय हे करत आहेत असं भासत, ते करत नाहीयेत. करणारी मी आहे, करणारी मी आहे. भासणारे ते. रामो न गच्छति, रामराय कुठेही जात नाही. त्यांना जाण्यासाठी जागा शिल्लक असेल तर जातील. आकाश कुठून कुठं जाणार? नभासारिखे रूप या राघवाचे असं जर मान्य केलं तर नभ इकडून तिकडं जाऊ शकतं का? आकाश इकडून तिकडं हलू शकतं का? नाही हलू शकत. नभासारिखे रूप या राघवाचे ते कुठं जाणार? न गच्छति न तिष्ठति, ते उभे राहत नाही कुठेही किंवा वाट बघत नाही. तिष्ठतीचं वाट बघणे असाही अर्थ होतो, कारण ते कालातीत आहेत. न अनुशोचती, सीताशोकाच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. आणि ज्या उद्देशानं पार्वती मातेनं प्रश्न विचारलेला होता ते इथं सीतामाई हनुमंतांना सांगते. हा मुख्य मुद्दा आहे. पार्वती मातेचा आक्षेप काय आहे? श्रीराम जर परमेश्वर आहे त्याचं भान त्यांना असतं तर त्यांनी सीतेसाठी शोक केला नसता. हीच पार्वती मातेची आशंका आहे. त्याचं उत्तर या 43व्या श्लोकामध्ये सीतामाईंनी हनुमंतांना दिलेलं आहे. रामो न गच्छति न तिष्ठति न अनुशोचति, ते कुणाही साठी शोक करत नाहीत, कारण गमावण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाहीये. तेच सर्व व्यापक असताना ते काय गमावणार? एकमात्र ते आहेत, त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही. असं असताना ते गमावणार काय आणि कुठं गमावणार? गमावण्यासाठी जागा कुठे शिल्लक आहे? सगळंच तर ते आहेत, तर ते कसे गमावणार? गमावलं नाही तर शोक कशाचा? आकांक्षते त्यजती न, ते कशाची आकांक्षा करत नाहीत. आकांक्षा याचा अर्थ इच्छा. ते ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांच्यामध्ये, म्हणजे शांत शब्द आहे ना तो मगाचा. 31व्या श्लोकामध्ये आहे बघा, आनंदम निर्मलम शांतम. ते जे शांत आहे ते शांत असल्यामुळं त्यांना कोणती आकांक्षा नाही. त्यजती नो, ते कुणाचाही, आमचा कुणाचाही त्याग करत नाही. कारण त्याग करण्यासाठी दुसरं कोणतरी असायला हवं. तेच ते एकटे आहेत, हा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते त्याग कशाचा करणार? स्वतःचा त्याग करता येत नाही, कारण तो अनुभव आहे स्वतःचा. त्यामुळे ते त्यागतही नाही. न करोति किंचित, ते काहीही करत नाही, कारण ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूपाला कारकत्व येत नाही. कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म, ही सगळी त्याला दिलेली नावं तुम्हा आम्हाला समजावीत म्हणून. जिथं कारण आलं तिथं माया सुरू झाली. जिथं कार्य आलं तिथं माया तर अगदी पक्की घट्ट झाली. करोति किंचित, तो काहीच करत नाही. ते ब्रह्मरूप आहे. असे ते आनंद मूर्ती ही अचलहा परिणामहीनो, त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. कारण तेच ते एक असल्यामुळं बाह्य कोणती उपाधीच तिथं नसल्यामुळं कशाचा काय परिणाम होणार आहे? आनंद मूर्ती अचलहा, अचल म्हणजे ते अगदी स्थिर आहे. न गच्छति
न तिष्ठते याच्यातून ते अचल आहे ते स्पष्ट होतं. ते स्थिर आहेत. आनंद मूर्ती ही प्रत्यक्ष आनंदाची ती मूर्ती आहे. अचल हा माया गुणान अनुगतो ही तथा विभाती. पण मायारूपी गुणांच्या प्रभावाने अनुगत हा हे सगळं आतापर्यंत त्यांनी जे केले, थांबले, शोक केला, त्याग केला, काही कर्म केलं, किंवा मग वरून जे सांगितलं 35व्या श्लोकापासून अयोध्या नगरी जन्म तिथपासून ते रामाभिषेक जन्मपर्यंत 42व्या श्लोकापर्यंत हे जे काही सगळं सांगितलं हे विभाती भासतय, ते भासमात्र आहे, ते प्रत्यक्षात नाही. ते सगळं भासमान आहे. बघा किती मोठा सिद्धांत सीताबाईंनी इथे सांगितला. आणि सगळ्यांचे डोळे कसे खाडकन उघडले, किंवा डोकं गरगरायला पण लागलं असेल, माहिती नाही. आता कुणावर काय परिणाम होईल सांगता येत नाही, पण तत्वतः हेच सत्य आहे. मायारूपी गुणांना अनुगत झालेला म्हणजे मागोमाग गेलेला असा तो आहे असं भासत, पण तो परिणामहीन आहे. तो कुणाच्याही माग जात नाही, कोणी त्याच्याही मागे जाऊ शकत नाही, कारण तो दिसतच नाही. कारण मागं जाण्यासाठी तो सर्वत्रच व्याप्त असल्यामुळे जिकडे जाईल तिकडे पुढे आहे, मागं आहे, खाली आहे आणि वर आहे. त्या शब्दांना काही अर्थच नाही. न तिथं काही खाली आहे, न तिथं काही वर आहे, न काही मागं आहे, न काही पुढे आहे, न डावा आहे, न उजवा आहे. काहीतरी शब्दांनी समजावं म्हणून शब्द वापरावे लागतात. अनुगतो मागोमाग गेला, पण ती शब्दांची मर्यादा आहे. त्यामुळे तो केवळ भासतो, प्रत्यक्षामध्ये तो तसा नाहीये. तो सगळ्यांच्या पलीकडचा आहे. असा सीता हनुमान संवाद भगवान शिवशंकर सांगतात. आणि तो संवाद सांगून ते पुढं म्हणतात, ततो राम स्वयं प्राह हनुमंतम उपस्थितम शृणुतत्वं प्रवक्ष्यामि आत्मानात्मपरात्मनाम. आता याच्यामध्ये एक अंतर्विरोध आहे. तो अंतर्विरोध काय आहे आणि त्याचं निराकरण कसं करायचं हा विषय उद्या बघायचा. 44वा श्लोक. तेव्हा रामराय स्वतः बोलले, प्राह बोलले, ततो राम स्वयं प्राह. स्वतः आता हनुमंतांची बोलतात. काय? हनुमंतम उपस्थितम. त्या समोर असणाऱ्या हनुमंताशी रामराय स्वतः बोलतायत. काय? शृणुतत्वं प्रवक्ष्यामि. अरे मीच तुला सांगतो तत्व काय आहे ते. आता सीतेकडून तू हे सगळं ऐकलंस, आता माझ्याकडून ऐक. प्रवक्ष्यामि ही आत्मानात्मपरात्मनाम. आत्मा काय, अनात्मा काय, परात्मा काय, हे सर्व तत्व मीच तुला सांगतो. आणि असं म्हणून श्रीराम वाच असा पुढचा विषय प्रारंभ होतो. तो विषय सगळा उद्या बघायचा. आणि 44व्या श्लोकातील अंतर्विरोध म्हणजे 43वा श्लोक आणि 44वा श्लोक यांच्यातील अंतर्विरोध काय आहे आणि त्याचं निराकरण काय आहे हा सगळा विषय आपल्याला उद्या बघायचा आहे. आता आपण इथं निरूपणाला थांबूया आणि प्रश्नोत्तराला प्रारंभ करूया. श्रीराम. ज्योतिताई बोला. नमस्कार बा. जय श्रीराम. नमस्कार. श्रीराम. सीताबाईंनी श्रीरामांचं 2 पातळ्यांवरचं जे स्वरूप सांगितलंय ते आपण सांगितलं, तर ते थोडस पुन्हा सांगाल का? 3 पातळ्यांवरचं स्वरूप आहे. एक परब्रह्म स्वरूप श्रीराम. एक मिनिट. पहिले परब्रह्म स्वरूप श्रीराम आहे. हा. नंतर ईश्वर स्वरूप श्रीराम आहे, म्हणजे निर्गुण निराकार, निर्गुण सगुण निराकार आणि सगुण साकार.
निर्गुणी निराकार, मग निर्गुण निर्गुण सगुण निराकार आणि सगुण साकार. अच्छा, असं ते वर्णन त्यांनी केलं. परब्रह्म स्वरूप, ईश्वर स्वरूप आणि अवतार स्वरूप म्हणायचं. अवतार स्वरूप सगुण साकार म्हणजे सगुण ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, हा. सगुण साकार रूपी ब्रह्म. ठीक आहे. मला 2 पातळ्यांवरचं असं वाटलं होतं, त्यामुळे थोडीशी गडबड झाली, कळलं नाही त्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद. श्रीराम. शुभा कुलकर्णी कोण आहेत बोला. वीणा सेवळीकर. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. माझा एक प्रश्न होता. तुम्ही आता बोलताना म्हटला होता की आनंदाची अभिव्यक्ती हे सृष्टी व जग आहे किंवा जग आहे, ते कसं आहे बुवा? ते थोडंसं. आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे सृष्टी किंवा जग आहे असं तुम्ही म्हणजे बोलताना म्हटलं. म्हणजे आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे हे जग किंवा सृष्टी आहे असं आपण म्हटलं, असं मला समजलं. तर ते कसं, ते थोडं एक्सप्लेन कराल का? ज्याला चित्तविलास म्हटलेलं आहे ना, चित्तविलास. चित्तचा, चैतन्याचा विलास आनंदाच्या रूपामध्ये अभिव्यक्त झाला. अच्छा. म्हणजे मी आहे याचा आनंद जो परमात्म्याला झाला, तो एकोहम बहुश्याम अनेकत्वाला जो तो संकल्प प्राप्त झाला, तो आनंदाच्या विस्फोटातूनच झालेला आहे. बरोबर. कारण गुणा कार्येषु प्रवर्तन्ते. जे कारणात आहे तेच कार्यामध्ये असणार आहे. बरोबर. जे कारणात आहे तेच कार्यात असणार आहे. मग कारण जर सच्चिदानंद असेल तर कार्य काय असलं पाहिजे? कार्य पण सच्चिदानंदाच असलं पाहिजे ना. जर झाड आंब्याचं लावलं असेल, आंब्याची पोळी जर पेरली असेल तर झाड आंब्याचं येणार आणि आंब्याच्या झाडाला योग्य वेळेला आंब्याचीच फळं लागणार. मग सच्चिदानंद हे जर मूळ कारण असेल तर त्याच्यातून उत्पन्न झालेलं जे असेल त्याच्यामध्ये पण तेच गुण असणार जे सच्चिदानंदामध्ये आहेत. राईट. म्हणून आनंदाची अभिव्यक्ती म्हणजेच ही सृष्टी आहे, पण ती त्याच्या बाजूनं, आमच्या बाजूनं मोठा घोटाळा होता अविद्येच्या प्रभावावर. ठीक आहे. अशा पद्धतीनं तो अर्थ घ्यायचा. जय श्रीराम. जय श्रीराम. आणखी प्रश्न? प्रज्ञाताई बोला. हॅलो, बोला. श्रीराम. काल आपल्या ह्याच्यात आलं होतं की पंचेंद्रियाचा त्याग केला की ईश्वर स्वरूप प्राप्त होतं, आणि ब्रह्मस्वरूपाचं काय सांगितलं ते? पंचकोशांचं म्हणतो होतं मी, पंचेंद्रियांचं नाही. अच्छा. पंचकोशांचा ची उपाधी बाजूला केली की जीवच ईश्वर आहे. अच्छा. आणि मायेची उपाधी बाजूला केली की ईश्वरच ब्रह्म आहे असं म्हटलं होतं. अच्छा, ओके. हा, ते मला कळलं नव्हतं. हा, कळलं. ठीक आहे. जय श्री. आणखी काही प्रश्न?
नानासाहेब मोरे. जय श्री जय श्रीराम. मग एक प्रश्न मनात उत्पन्न होतो, रामरायांनी शोक प्रदर्शित का केला? त्याला लीला कर्म असं म्हणतात. भगवंत राम अवतार हा मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार आहे. त्यामुळं धर्मार्थ काम हे विषय कशा पद्धतीनं संपादन करावेत याचा विचार रामराय त्यांच्या आचरणातून करून दाखवतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो शोक व्यक्त केला आहे तो पत्नीबद्दलच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार ह्या पद्धतीनं आहे. त्यामुळं जिनं आपल्यासाठी अयोध्येचा त्याग केला तिच्यावर ते बंधनकारक नाहीये. वनात जाणं हे तिच्यावर बंधनकारक नाहीये. पण आपल्या पतीच्या प्रेमापोटी सगळ्या सुखांवर पाणी सोडून ती अत्यंत भीषण अशा असणाऱ्या वनामध्ये आपल्या मागोमाग यायला तयार झाली. अशा पत्नीचं रक्षण करणं माझं कर्तव्य असताना अशा विचित्र परिस्थितीमुळं ते होऊ शकलं नाही. आणि आता ती कुठे गेली माहिती नाही. ती पुन्हा जिवंत मिळेल की नाही मिळणार, मिळाली तर कुठल्या स्थितीमध्ये मिळेल, तिच्या पावित्र्याचं रक्षण झालेलं असेल की नसेल, नरलीलेच्या दृष्टीनं, भगवान या दृष्टीनं बघायचं नाही याच्याकडं, नरलीला या दृष्टीनं बघायचं. या अनेक कारणांमुळं त्यांना, आणि विशेष म्हणजे विरहामुळे त्यांना शोकाची प्राप्ती झाली. आणि याच्यामध्ये ईश्वरी भाव जर आपण बघितला तर एकच गोष्ट हे भारतीय परंपरेमध्ये आपल्याला एकच गोष्ट वेगळ्या वेगळ्या स्तरांवर बघावी लागते. एक लौकिक स्तरावर म्हणजे ऐतिह्य स्तरावर, दुसरी लीला स्वरूपामध्ये, आणि तिसरी पारमार्थिक म्हणजे तात्विक स्वरूपामध्ये. या तीन स्तरावरती प्रत्येक पुराण, प्रत्येक इतिहास म्हणजे रामायण महाभारत हे नीट बघावं लागतं. तेव्हा त्याचा समग्र रूपाने अर्थ समजतो असं ज्ञानी लोक सांगतात. मला ते सगळं समजले म्हणून मी सांगतोय असं नाहीये. म्हणून तीच गोष्ट लौकिकाच्या दृष्टीनं बघितली तर इतका त्याग करून आलेली माझी पत्नी आता अपहृत झाली म्हणून ते रडताय, हे लौकिक अर्थानं झालं. त्याचा पारमार्थिक अर्थ काढला किंवा लीला स्वरूपातील अर्थ काढला तर रामराय लीला करतात, नरलीला करतात. मी नर आहे असं भासवत आहे, हा लीला स्वरूपातील अर्थ झाला. त्याचा पारमार्थिक अर्थ काढला तर फक्त भगवंत हा अभेद असल्यामुळं, किंवा भक्त जसा भगवंताची भक्ती कर, आणि त्यामुळं इथं विरहाभक्ती जी आहे या विरहाभक्तीचाच एक परमोत्कर्ष रामरायांनी इथं प्रकट केलेला आहे. ती विरहरूपिणी भक्ती रामरायांनी पण करून दाखवली, आणि ती भक्ती सीतामाईंनी तिथं अशोक वाटिकेमध्ये, नाव अशोक आहे पण तिथं शोक केलेला आहे, म्हणजे दुःख दाखवलेलं आहे. का? विरहातून सगळ्यात जास्त प्रेम जागृत होतं. म्हणून नारदांनी 11 ज्या आसक्ती सांगितल्यात भक्ताच्या, 11 आसक्ती उपांत्य श्लोकामध्ये, नारद भक्ती सूत्रातल्या उपांत्य श्लोकामध्ये 11 आसक्ती ज्या सांगितल्या त्याच्यातील परमविरहासक्ती एक महत्वाची आसक्ती सांगितली की इतका विरह व्हायला पाहिजे, इतका विरह व्हायला पाहिजे की तो विरह आहे की स्मरण आहे हेच लक्षात येऊ नये. म्हणजे फिजिकल लेवलवर त्या व्यक्तीचं विरह आहे, पण मानसिक स्तरावर अखंड त्यांचं स्मरण आहे. मग आता असंच अखंड स्मरण असेल तर त्याला विरह म्हणायचं का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्या विरह भावनेतून अखंड स्मरण निर्माण होणं, हे जसं मी करून दाखवलं तसं तुम्हीही माझ्या बाबतीत करा असं रामराय, किंवा तिकडं सीतामाई, जसं मी अखंड विरहामध्ये आहे त्यामुळं क्षणोक्षणी रामांचं स्मरण मला होत आहे, हे जसं मी करून दाखवलं तसं तुम्ही सुद्धा भक्त आहात, तर तुम्ही सुद्धा आपल्या प्रभूंबद्दल विरहभाव जागृत करून अखंड त्यांचं स्मरण करा आणि त्यांची प्राप्ती करून घ्या. हा पारमार्थिक
भक्तीच्या अंगानं हा विषय आपल्याला शिकवण्यासाठी रामराय लीलापूर्वक असं करतात. आणि तात्विक अंगानं आता आपण बघतच आहोत, तात्विक दृष्ट्या त्यांनी ते केलेलंच नाही. तात्विक दृष्ट्या ते काही करत नाही, ते निर्लेप आहेत. त्यांच्या रूपामध्ये माया ते करते, ते निर्लेप आहेत. का तर ते ब्रह्मस्वरूप आहे, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्री. प्रज्ञाता ऐकून करणे. बोला. आचार्याला पण अवतारच मानतो, शंकराचे अवतार असं मानतो. म्हणजे तर मग त्यांचं पण देह आनंद रूपी आहे असं नाही. ते जे अवतार आहेत ना, हे कला अवतार आहेत. ठीक आहे. कला स्वरूप असे अवतार आहेत. अवतारांचे प्रकार आहेत ना, नानाविध प्रकारचे. तसं समर्थ पण अवतार आहे, हनुमंताचे अवतार आपण म्हणतो, बरोबर. किंवा ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत असं आपण म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश आणि चित शक्ती असे ते अवतार आहेत. ब्रह्मचैतन्य महाराज अवतार आहेत, शंकर महाराज अवतार आहेत. तर हे सगळे अवतारच आहेत. पण हे जे पुराणांमध्ये सांगितलेले अवतार आहेत, व्यासादिकांनी, वाल्मिकी आदिकांनी, तर ते जे अवतार आहेत मूळचे, म्हणजे कलियुगाच्या आधीचे, तर त्याच्यामध्ये ते स्वरूप अधिक प्रकट आहे. देह त्यागानंतर सुद्धा जेव्हा दर्शन होतं त्यांचं, आत्ताच्या संतांचं, तर ते दर्शन मात्र दिव्य आहे. पण देह असेपर्यंत जे दर्शन आहे त्याच्यातही त्यांच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे, नाही असं नाही. पण तरी सुद्धा मूळ जे अवतार झालेले आहेत, दशावतार किंवा 18 अवतार भागवतात जसे सांगितले, किंवा शिवांचं हे अष्टमूर्ती स्वरूप सांगितलं शिवपुराणात, किंवा असे जे आहेत, तर त्याच्यापेक्षा ते पृथक मानणंच योग्य आहे. कलावतार म्हणजे अंशापेक्षाही जे लहान असतात. अच्छा. अंशांश कला असे अवतार आहेत ना. अच्छा. आणि त्याच्यामध्ये काही आवेश अवतार आहेत, जसे परशुरामांचा आवेश अवतार आहे. तर रामरायांचा आता भागवतात म्हटलं अंशांश म्हणजे काय, अंश आणि अंशांश यांच्या सहित आलेले भगवान. स्वतःचे अंश म्हणजे भरत लक्ष्मण शत्रुघ्न, आणि अंशांश म्हणजे वानराधिक सगळे इतर ते त्यांचे अंशांश यांच्या सहित आलेले असे भगवान आहे, बरोबर. तर हे जे असे अवतार आहेत, हे अवतारांचे प्रकार आहेत. तर त्यांचे सगळे देह हे सच्चिदानंद विग्रह असे स्वरूपात मानलेले आहे. आणि नंतर संतांनी जे कारक कोटीतील महापुरुष म्हणजे श्रीमद शंकराचार्य हे कारक कोटीतील महापुरुष आहेत. आपण त्यांना अवतार म्हणतो हे बरोबर आहे, पण ते महापुरुष या स्वरूपात, म्हणून भगवतपाद असं आपण म्हणतो, बरोबर. किंवा श्रीधर स्वामी त्यांना तर भगवान म्हटलं जातं, किंवा रमण महर्षी यांना सुद्धा भगवान म्हटलं जातं. पण असं जरी असलं तरी त्यांच्या देहांमध्ये विकार दिसलेले आहेत. पण पूर्व अवतारांमध्ये कुठेही परशुरामांचा अवतार घ्या, रामांचा घ्या, श्रीकृष्णांचा घ्या, या अवतारामध्ये देहविकार कुठं नाहीये. जसं श्रीमद शंकराचार्यांना आता एक भगंदरासारखा रोग झाला असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांच्यावरती करणी केली गेली आणि त्यांनी त्याचं निवारण केलं नाही, कारण ते संन्यासी होते, बरोबर. किंवा समर्थांना कफाची बाधा होती. ब्रह्मचैतन्य महाराजांना दम्याचा त्रास होता. म्हणजे त्यांनी मानवीय गुणदोष देहामधले दाखवून दिले, बरोबर, त्यांच्या देहामध्ये. पूर्वीचे जे राम आहे, कृष्ण आहे, किंवा नरसिंह आहे, हे जे अवतार आहेत, किंवा शिवांचे अष्टमूर्तीचे जे अवतार आहेत, अष्टमूर्ती स्वरूपातले शिवांचे जे अवतार आहेत, किंवा देवींचे जे अवतार आहेत, नवदुर्गा जे आहेत त्या नवदुर्गांचे अवतार, यांच्यामध्ये हे दोष तुम्हाला दिसणार नाही, देहगत दोष जे आहेत. तर हे देहगत दोष त्याच्यात दिसणार नाही. जे कारक कोटी, किंवा रामकृष्ण परमहंस यांना आपण विष्णू स्वरूप गदाधराचे अवतार म्हणतो, बरोबर. भगवान गदाधर म्हणजे विष्णू, त्यांचे अवतार. त्यांचे अवतार असले तरी त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला, राईट. तर म्हणजे हे कारक कोटीतील महापुरुष आहेत. त्यांनी मानवीय देहाचाच
सच्चिदानंद स्वरूप देहाचा स्वीकार न करता मानवीय देहातूनच ते आलेले आहे, पण ते तत्वतः त्या स्थितीला पोहोचलेले, म्हणून तो भेद मानावा लागतो. पण मग आता आचार्यांबद्दल असं बोलता येईल का की ते मानवी रूपी देहात आले आहेत, पण त्याच्या आधी जीवच नव्हता, शंकराचाच अंश आहे, तर त्या अर्थाने ते अवतार आहेत. म्हणजे मग ते हे जे संत आहेत सगळे तसेच आहेत ना, जसे शंकराचार्य आहेत तसे समर्थ पण आहेत. यो जातो मरुदंश जोक्षितिले, यो जातो मरुदंश जोक्षितिले, आणि त्यांनी मारुतीच्या रूपात अनेकांना दर्शन दिलं आपल्या भक्तांना, बरोबर. किंवा ब्रह्मचैतन्य महाराजांनी सुद्धा एका वानराच्या रूपामध्ये ते काही संतांना दिसले, बरोबर. आणि श्रीधर स्वामी दत्तात्रयांच्या रूपामध्ये दिसले, ठीक आहे. किंवा दत्त प्रभूंनीच सांगितलं, अरे तू इकडं कशाला आलास, मी तिथं तुझ्या जवळ असताना तू माझ्याकडे कशाला आलास. वाडीला गेल्यानंतर एकाला सांगितलं स्वप्नामध्ये, मग तो म्हणाला माझ्याजवळ कुठं आहात, मग श्रीधर स्वामींचं रूप दाखवलं, मीच तो आहे, बरोबर ना. त्यामुळं आचार्य हे एकटेच अवतार नाहीयेत, आचार्यांच्या नंतर सुद्धा अनेक अवतार झाले. जसे रामानुज हे लक्ष्मणांचे अवतार म्हटले जातात, 125 वर्ष जगले. किंवा चैतन्य महाप्रभू सुद्धा अवतार, मीराबाई या एका गोपीचे अवतार आहेत, अंश अर्थात अंश रूपामध्ये. हे सगळे कलियुगात पूर्ण रूपात कोणी येणार नाही, अंश रूपात येतात, ठीक आहे ना. तर पण तसं जरी असलं तरी ते कारक कोटीतील महापुरुष म्हणून येतात. तो सच्चिदानंद विग्रह घेऊन ते येत नाही, मानवीय देहाचा आश्रय घेऊनच ते येतात. मग त्याच्यातले विकार त्यांच्यामध्ये दिसतात तुम्हाला, की जे आधीच्या अवतारांमध्ये दिसत नाही, बरोबर. हा, देहगत दोष, जे कफाचा त्रास, पित्ताचा त्रास, दम्याचा त्रास, कॅन्सर झाला, हे जे काही दिसतं या महापुरुषांच्या देहामध्ये, तसं त्या देहामध्ये दिसत नाही कुठंच. हा भेद आहे त्यातला मुख्य. धन्यवाद, खूप छान सांगितलं. श्रीराम. श्रीराम. चालेल, आज आपण थांबूया आणि उद्यापासून तो आंतरविरोधात्मक जो भाग आहे तो बघू, आणि मग श्रीराम उवाच इथून पुढच्या निरूपणाला प्रारंभ करूया. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.